अंडे उकडताना ना हे बघा, आता जसं की मला 3च अंडे उकडायचे आहेत, तर इथे मी 3 अंडे ठेवेल. ओके. आणि एक परमनंट पातेलं करा ज्याच्यामध्ये तुम्ही अंडे उकडत असाल. कुठल्याही पातेल्यात न करता एक माझं हे परमनंट पातेलं आहे ह्या साईजचं, आणि खूप मोठं पातेलं नाही घ्यायचं, नाही तर ते अंडे त्याला स्पेस खूप होते आणि मग ते उडायला सुरुवात करतात. तर इथे मी फक्त 3 अंडे घेणार आहे आणि 3 अंडे बुडतील. ओके. पूर्ण त्याच्यावर पाणी जाईल, ते पाण्यामध्ये भिजले जातील एवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. खूप जास्त भरून पाणी टाकायची आपल्याला गरज नाही आहे. बरेच जण पहिले पाणी उकळून घेतात, गरम करतात आणि त्याच्यावर अंडे टाकतात. तर डिपेंड तेही चालतं, पण कधी कधी अंड्याचा कवर इतकं पातळ असतं की ते गेल्याबरोबर टेम्परेचर गरम असतं आणि ते तडकले जातात. तर हे बघा, आपले अंडे ना याच्यामध्ये पूर्णपणे भिजलेले आहेत. तर एवढंच पाणी टाकणार आहे, पूर्ण भरून पाणी टाकायचं नाही, पाणी थोडंसं कमीच ठेवायचं. गॅस चालू करतेय. ओके. लो फ्लेम आणि छोटा गॅस, आणि त्याच्यावर मी हे अंडे ठेवलेत. एवढे आपले अंडे अशा पद्धतीने बुडतील एवढंच ठेवायचं आहे. आणि फ्लेम पण लो ठेवायची आहे, मोठी फ्लेम ठेवायची नाही. त्याच्यामुळे सगळ्यात आधी अंडे ठेवून द्यायचे उकडण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्ही कुठलंही काम असेल ते करू शकतात. याच्यावर झाकण ठेवलं तर वाफ लवकर बसते आणि अंडे लवकर उकडतात. तर आता सध्या मी ओपन याच्यामध्येच करणार आहे, कारण की तोपर्यंत मी माझे बाकीचे कामं करून घेईन. हे बघा, इथे आपले अंडे उकडलेले आहेत. याच्यामध्ये ना मी थोडंसं थंड पाणी टाकलं वरतून, जेणेकरून ते लवकर थंड होतील आणि आपल्याला सोलण्यासाठी पण जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. तर तुम्ही गरम पाणी म्हणजे फेकून द्यायचं आणि थंड पाणी लगेच टाकायचं. तर इथे आपले अंडे व्यवस्थित असे काही बाहेर आलं नाही, काहीच नाही, छानपैकी उकडले गेलेत. कोथिंबीर आणि मसाला आणि कढीपत्ता ठेवला आहे, जेणेकरून आता आपण अंडा करीची जी करी आहे ती बनवूया. तर इथे मी ऑलरेडी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकूया मोहरी, आणि छानपैकी आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित असे गरम झाले पाहिजे. तुम्ही जिरे पण ॲड करू शकता, मोहरी पण ॲड करू शकता. आणि इथं मी टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण चांगला तडकला पाहिजे, गरम झाला पाहिजे, ते असं उडालं पाहिजे. आणि त्यानंतर हा मसाला जो आपण ऑलरेडी बनवून ठेवलेला होता, जो वेगवेगळ्या भाज्यांसाठी पण कामी येतो, तर हा मसाला तुम्हाला जितकी पातळ घट्ट कशी ग्रेव्ही पाहिजे ना त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हे व्यवस्थितपणे आपण आता हा फ्रीजमध्ये होतं, त्याच्यामुळे थोडासा याला नॉर्मल टेम्परेचरला यायला वेळ लागेल. तर तुम्ही पाहिजे तर थोडासा वेळ आधी काढून ठेवू शकता फ्रीजमधून, आणि नॉर्मल टेम्परेचरला आलं तर हे याच्यामध्ये काही गठुड्या वगैरे होत नाही. लगेच तेलामध्ये गेलं की गरम झाल्यावर हे लगेच स्प्रेड व्हायला सुरुवात होते. हे व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं. मी इथे नॉर्मल पाणी टाकते, बरेच जण गरम पाणी टाकतात, तेही चालतं, पण मी आपलं साधं नॉर्मल पाणी जे असतं तेच टाकते. आणि त्यानंतर व्यवस्थित असं पाणी टाकल्यानंतर इथे ही जे काही मसाला आहे तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. आणि बरेच जण घट्ट करता, मी थोडीशी ना पातळ केली आहे. याचं कारण असं आहे की अंडा करीमध्ये सुद्धा जे येलो पार्ट असतो ना तो थोडासा घट्ट असतो. जेव्हा आपण ह्या करीमध्ये अंडं जर टाकलं तर तो त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि घट्ट होऊन जाते आपली करी, तर पातळपणा राहत नाही. म्हणून मी थोडंसं याला पातळच ठेवलेलं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर हे उकळल्यानंतर तर घट्ट होईलच, पण जेव्हा आपण अंडे ॲड करू त्यानंतर सुद्धा ते घट्ट होईल. तर व्यवस्थित असं छान तर्री पण तुम्हाला इथे वरती दिसत असेल. आणि कढीपत्ता तर माइंड ब्लोईंग लागतो याच्यामध्ये. चांगलं उकळी येऊ द्या याच्यामध्ये. उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, नाहीतर मग ती तर्री जी असते ना ती तर्री थोडीशी गायब होते. तर तुम्ही सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर ही जी आपण कोथिंबीर कापून ठेवलेली आहे ती कोथिंबीर पण याच्यामध्ये आपण ॲड करूया. सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करायच्या. आपण मीठ टाकलं त्याच्यामुळे मग ते मीठसुद्धा एकच ठिकाणी नको लागायला, सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. छानपैकी असं आपल्याला काय म्हणतो तर्रीवाली जी भाजी आहे ती रेडी आहे. गॅस मी इथे बंद केला आहे. अंडे मी इथे अशा प्रकारे कापून घेतले. तुम्हाला हवं असेल तर फक्त कट मारू शकतात, तेही चालतं. आणि आता एक एक अंडं मी याच्यामध्ये टाकत जाईल मस्तपैकी. हे बघा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की येलो पार्ट आहे तो भिजल्यानंतर आपली करी जी असते ती घट्ट व्हायला सुरुवात होते. तर इथे माझं
3 ते 4 जेवढे पण अंडे आहेत ना ते सगळे अंडे मी याच्यामध्ये टाकून घेईल. फक्त एक शेवटचा अंडा मी ठेवणार आहे साईडला, कारण की एक पीस, कारण की ते विराज ॲज इट इज खातो, त्याला ती करीमध्ये टाकलेली नाही आवडत, त्याला साईडला असंच खायला आवडतं, तर ते तसं राहील. आणि ही जी करी आहे ही मी थोडी थोडी त्या अंड्याच्या वरती टाकेल, कारण की हे येलो जे आहे ना ते पण त्याच्यामध्ये छान लागतं. तर बघा किती मस्त वाटते. पाहुणे जर घरी आले आणि अंडा करी पटकन बनवायची असेल तर काहीच वेळ लागणार नाही, कारण की आपल्याकडे मसाला रेडी असतो आणि त्यानंतर आपण फटाफट अंडा करी पण बनवू शकतो. आवडलाच व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.